पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत एनडीएची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित। बैठकीत जातीय जनगणना आणि पाक विरोधातील भारतीय लष्कराच्या शौर्याबाबत अभिनंदन प्रस्ताव मांडला जाणार। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $1 ट्रिलियन ची करणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी नीती आयोगाच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास। तर विकसित भारत 2047 चे लक्ष्य साधण्यासाठी महाराष्ट्र विकास आणि विरासतचं व्हिजन घेऊन सज्ज, फडणवीसांचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। नागपूर, नांदेड आणि मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन। नांदेडमध्ये पार पडणार शंखनाद सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आई वडिलांची भेट। शिंदेंकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन। दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, शिंदेंचं कसपटे कुटुंबाला आश्वासन। जालिंदर सुपेकरांनीच निलेश चव्हाणला पिस्तूलचं लायसन्स दिलं, दवानियांचा आरोप। तर हगवणे कुटुंबियांच्या अमानवी अपराधाशी संबंध नाही, सुपेकरांचं स्पष्टीकरण। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील वेरळ गावाजवळील मुंबई गोवा महामार्गावर गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून मोटारीचा पाठलाग करत गोळीबार। तर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट। तर केरळमध्ये दाखल झाला मान्सून। 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार। सध्या मान्सून गोव्याच्या वेशीवर। मान्सूनपूर्व पावसानं दिल्ली, हरियाणा आणि तमिळनाडूला झोडपलं। हरियाणा आणि दिल्लीतील अनेक सखल भागात साचलं पाणी। उटीमध्येही मुसळधार पाऊस।